हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. गुड मॉर्निंग सर्वांना. हा माझा डेली रुटीन व्लॉग मी शेअर करत आहे. सकाळचं आहे, मॉर्निंग रुटीन झाली होती, बाकी सगळी कामं आवरून घेतली होती. फक्त म्हणजे टिफिन बनवायचा बाकी होता आणि चहा आणि नाश्ता बाकी होता. बाकी सगळं आवरलं होतं. अशा प्रकारे मी शूट करत म्हणजे हे काही क्लिप मी तुम्हाला शेअर करत आहे माझ्या डेली रुटीनच्या. त्यासोबत मी काहीतरी ना टिप्स पण तुम्हाला सांगणार आहे. त्या टिप्स ना मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगणार आहे. तुम्हाला आवडलं तर ठीक, नाही आवडलं तरी ठीक, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट आवडलं तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा. हा, घर, जॉब, मुलं या सर्व जबाबदाऱ्या ना पार पाडता ना आपण ना काहीतरी एक गोष्ट ना मिस करतोय. तर ती गोष्ट कोणती असेल? ती म्हणजे आपण स्वतःसाठी जगणं विसरून जातोय. हे माझ्यासोबत झालेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही या चुका कधी करू नका. माझं असं झालं होतं की मी जॉबला एवढं म्हणजे प्रायोरिटी दिली होती ना की म्हणजे खूपच, की जॉब करणं तर होतंच हो कंपल्सरी. बट ना जॉबमुळे ना स्वतःसाठी जगायलाच विसरली होती. की फिरायचं, गप्पा मारणं किंवा म्हणजे आपला स्वतः टाईम स्पेंड करणं, कुठे जाणं, हे ना कुठे म्हणजे पाहुण्यांकडे म्हणा किंवा काही म्हणा, म्हणजे कुठल्या कार्यक्रमाला वगैरे, हे सगळंच ना म्हणजे मी विसरून गेली. फक्त आणि फक्त ना जॉब, घर हेच बघितलं मी. त्याच्यामुळे मी सांगते की मी केलेल्या चुका तुम्ही करू नका. म्हणा की म्हणजे काही वेळा असं होतं की आपण स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही, पण नाही, नक्की आपण स्वतःसाठी वेळ काढायचाच. रोज तर वेळ नाही भेटणार, बट आठवड्यातून तरी एकदा तरी वेळ भेटतोच ना. जॉब करणाऱ्यांना, होम मेकरला तो भेटतो, पण जॉब करणाऱ्यांना कसं होतं की घर, मुलं, जॉब ह्याच्यामुळे ना वेळ भेटत नाही. बट असं काहीच करू नका. जी लोक जॉबला जातात ना त्या लेडीजला पण मी सांगते की ना ॲटलिस्ट ना आठवड्यातला एक दिवस तरी आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे. मला तरी असं वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय तर नक्की कमेंटमधून सांगा. मला या सगळ्या जबाबदारीमुळे ना मी जगणं विसरली होती. त्याच्यामुळे ना मला असं वाटते की आता तरी जगायला हवं. त्याच्यामुळे ना मी आता माझं आयुष्य ना एवढं सुंदररित्या जगते ना, खूप म्हणजे खूपच छान. मला म्हणजे मी स्वतःसाठी टाईम काढते, मी फिरायला जाते, मी म्हणजे स्वतःवर म्हणजे माझ्या शरीराकडे लक्ष देते, माझ्या डाएटवर लक्ष देते, माझ्या चेहऱ्यावर मी जरा म्हणजे लक्ष देते. नाहीतर मी आधी म्हणजे तुम्ही म्हणाल मी आळशीच समजा तुम्ही त्या प्रकारे, बट मी काहीच म्हणजे असं लक्ष देत नाही. म्हणजे एकदम हे की जाऊ दे, हे कशाला करायला पाहिजे, हे कशाला म्हणजे झालंच पाहिजे का असं. पण नाही, आता ना मी माझ्याकडे एवढं प्रॉपर लक्ष देते ना, मी माझ्यासाठी ना खूप चांगल्या प्रकारे वेळ काढते. आपण ना ह्या आपल्या जबाबदाऱ्यापासून तर आपण काही लांब पळू शकत नाही बघा. पण हे तर आपलं कर्तव्यच आहे. हे सगळं घर, जॉब, मुलं हे तर कर्तव्यच आहे. बट ना ह्याच्यातून पण वेळ काढणं हे खूप कंपल्सरी आहे. काही होम मेकरचं मी सांगते तुम्हाला, ते दिवसभर काम करत असतात बघा. फॉर एक्झाम्पल ना माझी 2 नंबरची ताई आहे. मी काल तिला निगडीत बोलते की दिवसभर काम करते. बट तिचं काम कसं आहे माहिती आहे की कोणी म्हणजे असं म्हणजे तिची मुलंही जॉबला जातात, मिस्टर जॉबला जातात, प्रत्येकाला गरम गरम करून देणं हे ती करत असते. त्याच्यामुळे तिचा दिवस पूर्ण तिच्या म्हणजे कामात जातो आणि सकाळचं म्हणजे लेट उठणं, त्याच्यामुळे सगळा दिवस तिचा कामात जातो. असं तीच म्हणून नाही, अशा भरपूर काही महिला आहेत की त्या ना मॉर्निंगला लेट उठतात ना, त्याच्यामुळे सगळ्यांचं ना कामाचं गणित ना चुकीचं होऊन जातं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ना पूर्ण व्यवस्थितरित्या ना तुम्ही ना ते टाईम लावून घ्या की मला ह्या वेळेतच उठायचं आहे, मला ह्या वेळेतच हे काम करायचं आहे, मला ही कामं झालीच पाहिजे, असं हे स्वतःला तुम्ही नियम लावून घ्या की मी हे करणारच म्हणून. मग ना तुमचं बघा सगळं वेळापत्रक चेंज होऊन जाईल आणि मस्तरित्या ना तुमच्या वेळेवर सगळी कामं होतील. तुमची टाईम पण म्हणजे टाईमची पण बचत होईल आणि प्लस ना तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकाल.
होममेकर लोकांनाही काय घरात असतात म्हणून काय झालं, त्या लोकांनाही वेळ भेटतच नाही. कारण की ते दिवसभर आपल्या कामामध्ये एवढ्या बिझी असतात ना की विचारून सोय नाही. कारण की ज्या घरी असतात ना त्या लोकांना मी सांगते की त्या एक काम झाले की दुसरं काम, दुसरं काम झाले की तिसरं काम, अशा कंटिन्युअसली काम करत असतात. त्या स्वतःसाठी कधीच वेळ देत नाहीत. त्याच्यामुळे सांगते की तुम्ही ना तुमच्या कामाचं वेळापत्रक बनवा. तुम्ही सकाळी जरा लवकर उठत जा. सकाळी वेळेवर उठल्यानंतर ना एवढी कामं भराभर होतात ना की विचारून सोय नाही. कारण की बघा, मी तुम्हाला सांगते त्या वेळेत ना जे आपल्याला जी तरतरी असते, जे आपले ॲक्टिव्हपणा असतो ना, तो एवढ्या स्पीडने असतो ना की म्हणजे फटाफट सगळ्या क्रिया आपल्या होऊन जातात. आणि जेवढा आपण आळसपणा करू ना, जेवढा आपण लेट उठू ना, तेवढी आपली कामं बघा स्लो होऊन जातात. मी माझ्यावरनं पण सांगते, समजा मी संडेचा अर्धा एक तास जरी मी उशिरा उठली ना, मला ना असं ना दुपारी म्हणजे ना मला ना 4 वाजणार जेवायला, दुपारचं जेवण करायला. त्याच्यामुळे ना मी काय ठरवलं माहिती आहे, जरी मला संडेला सुट्टी असली ना, मी लवकरच उठते. माझं रुटीनच आहे की मी लवकरच उठणार आणि त्याच्यानंतर मी दुपारी थोडा वेळ रेस्ट करते, पण मी उठणार. मला असं म्हणजे मला त्या स्त्रियांना, होममेकरला सांगायचं आहे की तुम्ही पण असं लवकर उठा, तुमच्या वेळेत सगळी कामं करून घ्या आणि त्याच्यानंतर तुमची सगळी कामं झाल्यावर थोड्या वेळात दुपारी आराम करा तुम्ही. आणि मग तुम्हाला बघा त्याच्यातून तुमच्यासाठी वेळ नक्कीच भेटेल. तुम्हालाही कुठली तरी मूवी बघायची इच्छा होईल, तुम्हालाही घरातली दुसरी कुठली तरी कामं म्हणा किंवा एकांतात बसायची इच्छा होईल, किंवा पुस्तक वाचायची इच्छा होईल, किंवा मुलांबरोबर टाइम स्पेंड करायची इच्छा होईल. या सगळ्या गोष्टींना तुम्हाला आपोआप होणार आणि तुम्हाला वेळही भेटणार. सकाळची कामं जेवढी वेळेवर होतील तेवढी एकदम चांगली. सर्व कामांना जेवढी डिसिप्लिनने कराल ना तेवढी चांगलं. बघा, जॉब करणारी लोक कसं घरातलं करतात, त्याच्यानंतर जॉबला जातात, जॉबवर सगळी कामं करतात, त्याच्यानंतर परत घरात येऊन करतात. ती लोक कसे वेळेवर पार पाडतात. अशी घरात जे होममेकर राहतात, मी सगळ्या स्त्रियांचं म्हणत नाही आहे, नाही तर तुम्हाला राग येईल. अशा काही स्त्रिया आहेत की त्या दिवसभर काम करतात. म्हणून मी सांगते की जे बघा जॉब करतात ना, ती बरोबर आपली कामं वेळेवर पार पाडतात, सगळ्या कामांना डिसिप्लिननुसार करतात. जॉबला जाणं हे सगळ्या म्हणजे ह्या सगळ्या क्रिया त्या लोकांच्या ना व्यवस्थित डिसिप्लिननुसार होतात. त्याच्यामुळे ना त्यांना ना हे जो म्हणजे कामाचा कंटाळा हा कधीच नसतो. ते एवढ्या म्हणजे ॲक्टिव्ह असतात ना की खूप म्हणजे खूप ॲक्टिव्ह असतात. हे होममेकर लोकांना हे सगळं टाइम टेबलने सगळं वेळेवर करणे थोडा दिवस त्रास होईल तुम्हाला, पण तुम्ही जर या क्रिया केली ना, तुम्हाला बघा तुमचं काम एकदम सरळ सोपं होऊन जाईल. दुसरा मुद्दा म्हणजे ना, तुम्ही स्वतः मुलांबरोबर ना टाइम स्पेंड करा. नसल्यामुळे ना आपण काही ना सगळ्या गोष्टी काही करू शकत नाही, पण जेव्हा जेव्हा वेळ भेटतो ना तेव्हा मुलांबरोबर टाइम स्पेंड करा. काही त्यांच्याबरोबर म्हणजे काही म्हणा का गेम खेळा, किंवा काही ॲक्टिव्हिटी करा, किंवा त्यांच्याबरोबर गप्पा मारा, किंवा म्हणजे त्यांना जे आवडतं त्यांच्या आवडीनिवडी विचारून घ्या, आपल्या आवडीनिवडी त्यांना सांगा. ह्या सगळ्या जर म्हणजे ह्या गोष्टी जर तुम्ही म्हणजे चर्चा केली तर तुमचाही त्यांचा टाईम निघून जाईल, त्या मुलांनाही बरं वाटेल आणि तुम्हालाही कळेल की तुमची मुलं म्हणजे कितपत म्हणजे हुशार आहेत, किंवा म्हणजे त्यांच्या मनात काय चालू आहे हे तुम्हालाही कळेल. मला तरी असं वाटतं. त्याच्यामुळे ना मुलांबरोबर टाइम स्पेंड करा. त्याच्यामुळे कसं होईल माहिती आहे, आपल्यालाही कळणार की आपण कुठे आहोत आणि काय आहोत, आणि आपली मुलं बाहेर जाऊन काय करतात किंवा काय नाही करत तेही विचारा. त्या सगळी जे वेळ आहे ना तो थोडाच काय वेळ असेल ना, जास्त वेळ भेटणार नाही. बघा, जॉब करणाऱ्यांना ना वेळ भेटतच नाही म्हणा, मी माझ्यावरनं सांगते, पण त्याच्यातूनही वेळ काढून ना आपल्या मुलांबरोबर टाइम स्पेंड करा. कधीतरी म्हणण्यापेक्षा, समजा रोज भेटत नाही आपल्याला टाइम, पण आठवड्यातून एक दिवस तरी टाइम काढू शकतो ना आपण आपल्यासाठी, आपल्या आयुष्यासाठी. त्याच्यामुळे असं करा की थोडंसं टाइम त्यांच्याबरोबर स्पेंड केला ना की आपल्यालाही समजेल, जरा आपलं पण मन मोकळं होईल, आपल्या पण अंगात तरतरी राहील, आपण पण ॲक्टिव्ह राहू. त्याच्यामुळे मुलांबरोबर टाइम स्पेंड करा, हे म्हणजे मला तरी असं योग्य वाटतं. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे
काही लोकांना बघा मोठ्या मोठ्या म्हणजे गोष्टी करून आनंद भेटतो, तर काही लोकांना ना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण आनंद मिळतो. तर छोट्या गोष्टी कोणत्या, तर बघा सहज आपण कधीतरी फिरायला जातो, म्हणजे छोट्या ट्रिपला. आपण तर मोठी ट्रिपला जाऊ शकत नाही कारण तेवढा आपला बजेट नसतो, पण कुठेतरी छोट्या ट्रिपला जाणं, त्या मुलांबरोबर आपल्या फॅमिली बरोबर वेळ घालवणं, आपण स्वतःसाठी वेळ देणं, म्हणजे जॉब आणि हे सगळं घरातली कामं हे सगळ्यामधून वेळ काढून आपण जर त्या ट्रिपला गेलो, त्या ट्रिपमध्ये जरी पूर्ण दिवस जरी घालवला तरी पण आपल्याला जरा मन मोकळं रिलॅक्स फील होणार, की हा बाबा की आज मला काहीच घरातलं काम नव्हतं, आज मला जरा तरतरी वाटते किंवा व्यवस्थित वाटते, असं तुम्हाला वाटेल बघा. त्याच्यामुळे ना छोट्या छोट्या ट्रिप, मूवीला जाणं, ह्या सगळ्यांना एन्जॉय करून बघा. खूप लाईफ तुमचं ना आयुष्य एवढं सुरळीत चालेल ना, खूप म्हणजे खूपच. ह्या सगळ्या गोष्टी ना खूप म्हणजे खूप कंपल्सरी आहेत, म्हणजे स्वतःसाठी, म्हणजे स्वतःच्या आयुष्य जगण्यासाठी. दिवसभर जरी वेळ भेटत नसेल ना, तर या आठवड्यातला एक दिवस स्वतःसाठी काढा, निवांत जगा, निवांत राहा. एक दिवस कधीतरी बाहेर जाऊन या, हॉटेलला जाऊन या, किंवा हॉटेलला नाही झालं तरी घरी मागवून खा, निवांत राहा. एक म्हणजे आयुष्य असं, म्हणजे आयुष्य बघा आपलं एकदाच आहे, त्याच्यामुळे ना मन मारून नाही जगायचं, एकदम एन्जॉय करून जगा. मी तरी खूप म्हणजे मन मारून, म्हणजे खूप स्ट्रगल करून, म्हणजे असं वाटतं की मी खूप स्ट्रगल करते, त्याच्यामुळे ना मी माझ्या स्वतःसाठी वेळ द्यायचंच राहून गेलं होतं. आता तरी मला कळते की नाही, की मला म्हणजे बघा मी व्यवस्थित, तर सगळं घर व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे मी माझ्या स्वतःसाठी भरपूर असा वेळ देते. म्हणजे भरपूर तर नाही म्हणता येईल, पण जेवढा वेळ मला भेटतो ना, जेवढा देता येतो ना, तेवढा देते मी माझ्या फॅमिलीसाठी किंवा माझ्या स्वतःसाठी. मी माझ्या स्वतःच्या म्हणजे शरीराची सुद्धा काळजी करायला लागली, माझ्या चेहऱ्याची म्हणा, शरीराची म्हणा, पूर्णपणे काळजी घेते. त्याच्यामुळे मीही तुम्हाला हे सजेस्ट करेन की तुम्हीही स्वतःसाठी जगा, असं मला वाटतंय. आणि मला आता एवढंच बोलून माझा व्हिडिओ इथे मी एंड करते. तुम्हाला ही माझी बडबड वाटत असेल, पण ही बडबड नक्की एकदा ऐका, आणि जर काही चुकत असेल ना, तर मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये येऊन तुमची प्रतिक्रिया मला इथे दाखवा, म्हणजे मी माझ्यामध्ये पण चेंजेस करू शकते, की मी कुठे चुकत असेल तर मी माझ्यामध्ये चेंज नक्कीच करते. जरी तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा लहान असाल किंवा मोठ्या असाल, तरी पण तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तू इकडे चुकतेस, तू हे चुकीचं बोललेस, तर नक्की मी सुधारणा करेन. आता मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स, अँड बाय.